कुंतांबेकर यांना मंचावर येण्याची विनंती करते. हॅलो, नमस्कार. भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या आमच्या संस्थेतर्फे सरस्वती समाजसेवा पुरस्काराचा मोठा वार्षिक कार्यक्रम असतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुक्तांगणच्या डॉक्टर मुक्ता कुंतांबेकर तसेच पुरस्कार प्राप्त साधना विलेच्या श्रीमती मेधा टेंगशे, श्रीमती विजया कुलकर्णी व इतर आणि गौरवार्थी ओपल फाउंडेशनच्या श्रीमती प्रिया नहार यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. संस्थेबद्दल वाटणाऱ्या आपुलकीमुळे आपण सर्व हितचिंतक, देणगीदार आणि स्वयंसेवक यांचे मनापासून स्वागत. आता याच्या पुढील सर्व सूत्र मी अनुजा सोनसळे यांच्याकडे सोपवते. नमस्कार आणि सगळ्यांना सुस्वागतम. काम काम सतत काम हे ब्रीदवाक्य घेऊन भगिनी निवेदिता प्रतिष्ठान 45 वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे. ह्या वाटेवर चालताना आम्ही इतर संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी काही क्षण काढतो. आज अशाच उदात्त आणि प्रेरणादायी हेतूने आपण जमलो आहोत. इतरांच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या काही व्यक्तींचा आज आपण पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत. आत्ताच आमच्या जॉईंट सेक्रेटरी प्रणोती गर्गे यांनी आपल्या सगळ्यांचे स्वागत केले. आता मी आमच्या कमिटीच्या सदस्या डॉक्टर धनश्री महाजन यांना स्वागत गीत म्हणण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण सर्वांचं आजच्या कार्यक्रमासाठी मनपूर्वक स्वागत. स्वागत सकल जनांचे करू स्वागत सकल जनांचे पाहुनी सकला मन आनंदले पाहुनी सकला मन आनंदले. स्वागत सकल जनांचे करू स्वागत सकल जनांचे गुणी जनांचा स्पर्श लाभता गुणी जनांचा स्पर्श लाभता पुनीत झाली रंग देवता पुनीत झाली रंग देवता. उपकृत केले उपस्थितीने स्वागत सकल जनांचे करू स्वागत सकल जनांचे. आपण येऊन उपकृत केले आपण येऊन उपकृत केले आशीर्वचना मन आतुरले आशीर्वचना मन आतुरले. अभिवादन हे अमुचे घ्यावे अभिवादन हे अमुचे घ्यावे. स्वागत सकल जनांचे करू स्वागत सकल जनांचे पाहुनी सकला मन आनंद
सकल जनांचे करू स्वागत, करू स्वागत, करू स्वागत सकल जनांचे. वक्तृत्व स्पर्धेतल्या विजेत्यांनी कृपया पहिल्या किंवा दुसऱ्या रांगेत येऊन बसावे. पुढे जाण्यापूर्वी मी ॲडव्होकेट श्रीपाद खुर्जेकर यांचे मनापासून आभार मानते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज आम्हाला अशा प्रतिष्ठित पाहुण्यांचे, मुक्ता पुणतांबेकर यांचे स्वागत करण्याचा बहुमान मिळाला आहे. तुमच्या पाठिंब्याचा आणि सद्भावनेचा आदर करून आमच्या संस्थेतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. Helping one person might not change the world, but it could change the world for that person. हे वाक्य आमच्या प्रमुख पाहुण्या मुक्ता पुणतांबेकर यांचे कार्य, पुनर्वसन आणि परिवर्तनासाठीचे त्यांचे समर्पण उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करणारे आहे. त्या मुक्तांगण सेंटर फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ ड्रग अँड अल्कोहोल डी ॲडिक्शनच्या प्रमुख आहेत. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची सविस्तर ओळख करून देण्यासाठी आमच्या सेक्रेटरी वंदनाताई केळकर यांना मी मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. व्यसनमुक्त होऊन समाजाला निरोगी आयुष्याचा मार्ग दाखवणारे आणि त्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेची स्थापना करणारे डॉक्टर अनिल आणि डॉक्टर अनिता अवचट यांच्या कन्या आणि सध्याच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या डायरेक्टर मुक्ताताई पुणतांबेकर या आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून मिळाल्या आहेत. मुक्तांगण या संस्थेला स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे अनेक अवॉर्ड्स मिळाले. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाले आणि मुक्ताताई गेली 30 वर्ष या संस्थेशी काम करत आहेत. त्यांनी सायकॉलॉजी या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे आणि 1993 साली पुणे विद्यापीठाचे चेअरमन चॅन्सलर्स गोल्ड मेडल इन क्लिनिकल सायकॉलॉजी या पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्ससाठी मिळवले आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स मलेशिया पेनांग इथून काउन्सिलिंग आणि रिहॅबिलिटेशनमध्ये सर्टिफिकेशन घेतलेले आहे. मुक्ताताईंचा बाकीचा परिचय मात्र मी थोडासा इंग्रजीतून करून देणार आहे. त्याच्यात इंटर्नशिप प्रोग्राम अबाउट ॲडिक्शन ट्रीटमेंट इन पॅरिस, फ्रान्स, participated in exchange program to study the de-addiction program in Paris, worked on projects like community-based rehabilitation and addiction prevention at workplace with International Labour Organization, United Nations Office on Drugs and Crime, participated in National Drug Use Survey with Government of India in 2019, developed projects like Sahachari and Nishigandha for women empowerment. Writings and articles are published in newspapers and magazines. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे की त्यांचे वडील डॉक्टर अनिल अवचट यांनी आमच्याकडे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले आहे. तर अशा या आपल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मी भारतीताई खुर्जेकर यांना विनंती करते. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भारतीताई खुर्जेकर यांना मी त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. मी आमच्या संस्थेचा थोडक्यात परिचय करून देते तुम्हा सगळ्यांना. त्यासाठी अध्यक्ष डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर, पुरस्कार विजेत्या श्रीमती मेधा टेंगशे, श्रीमती प्रिया नहार आणि सगळ्या मान्यवरांचं स्वागत. 45 वर्षांपूर्वी लीलाताईंनी समविचारी सहकार
सहकारींच्या मदतीने ही संस्था सुरू केली. त्यावेळेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील महिलांना आणि मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. आजच्या सामाजिक गरजा बदलल्या आहेत, त्यामुळे केवळ शिक्षणाच्या प्रवाहात आणून पुरेसं नाही आहे, तर आता त्यांना सखोल ज्ञान देणारं शिक्षण देणं हे जास्त गरजेचं झालं आहे. हे शिक्षण त्यांना अष्टपैलू बनवणारं आणि रोजगाराभिमुख असणं ही आजच्या काळाची गरज आहे. आमच्या अभ्यासिकेत येणारी जी मुलं आहेत त्यांना आम्ही केवळ पुस्तकी शिक्षण न देता इतर कला आणि कौशल्य त्यांची विकसित व्हावी अशा दृष्टीने आम्ही त्यांना वेगवेगळे उपक्रम करायला देतो आणि हे शिकण्याची संधी देतो त्यांना. तसंच ह्या मुलामुलींच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी बुद्धिबळ, कॅरम यासारखे इंडोर गेम्स आणि कराटेसारखे आउटडोर गेम्स हे त्यांना तिथे खेळायला मिळायची संधी मिळते. म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान एवढाच उद्देश न ठेवता आम्ही त्यांच्यासाठी अनेक ॲव्हेन्यूज ओपन करून देतो. थोडक्यात मुलांना जंक फूडपासून दूर ठेवण्यासाठी रोज पौष्टिक आहार दिला जातो. दरवर्षी मुलांसाठी शैक्षणिक सहल, विविध स्पर्धा यांचं आयोजन करून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही काम करतो. दिघी केंद्रात ही अभ्यासिका चालते. काही ठिकाणी आम्ही शाळेत जाऊनही मुलांचं भाषा, गणित हे विषय त्यांचं ते कौशल्य त्यांनी मिळवावं ह्याच्यासाठी काम करतो. आता दिघी केंद्रातील सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा हा त्या परिसरातील मुलांसाठी एक चांगली सोय आहे. म्हणजे ह्या प्रयोगशाळेचा फायदा फक्त आमच्या अभ्यासिकेत येणारीच मुलं घेत नाहीत, तर भोवतालच्या परिसरातील ज्या शाळा आहेत त्यांच्या मुलांनाही त्याचा वापर करता येतो आणि त्यांना कृतीद्वारे शिक्षण तिथं घेता येतं विज्ञान ह्या विषयाचं. IEEEच्या पुढाकारानं सुरू झालेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॅबमध्ये मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या पलीकडील नवीन टेक्नॉलॉजीची ओळख करून घ्यायची संधी मिळते. आमची शाळकरी मुलं ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून नवनवीन गोष्टी सहजपणे शिकतात, ज्या त्यांना शाळेत किंवा कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशा अनेक गोष्टी मुलांना तिथे करायला मिळतात. किशोरवयीन मुलामुलींसाठी जो उपक्रम चालतो उमलत्या कळ्या नावाचा, तर या मुलामुलींमध्ये वयानुरूप उद्भवणाऱ्या समस्या दूर करून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. या उपक्रमात पुणे आणि दिघी परिसरातील शाळांमध्ये जीवनमूल्यांवर आधारित विविध विषयांवर सत्रे घेतली जातात. तसेच किशोरवयीन मुले, त्यांचे पालक, शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद राहावा यासाठी वेळोवेळी पालक सभा घेतल्या जातात आणि ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. अनेक वेळेला शाळांची डिमांड असते की तुम्ही बरेच दिवसात पालक सभा घेतली नाही, तर आता एकदा कधी घेताय, कारण त्यांनाही मुलांशी संवाद साधायला त्याची आवश्यकता वाटते. अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागलेली व्यसनाधीनता दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आमच्याकडे जी सोशल वर्कर आहे, आता तिचा सत्कार होणारच आहे, तर ती ह्याच्यासाठी खूप प्रयत्न करते. पण खरं तर आज आपल्या पाहुण्या डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर ह्या त्याबद्दल योग्य मार्गदर्शन करतील. संस्थेच्या स्थापनेपासूनच गरजू महिलांसाठी विविध उपक्रम केलेले आहेत. आजच्या सामाजिक परिस्थितीत गरजूची व्याख्या थोडी बदलली आणि म्हणूनच
आपली क्षितिजे विस्तारू इच्छिणाऱ्या महिलांना आवश्यक ती मदत करण्याचे आमचं धोरण आहे. काही वेळेला महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायसाठी थोडीशी आर्थिक मदत हवी असते, तर आम्ही तशी पण देतो. 12वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येते आणि त्यातून त्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन पण केलं जातं. महिलांसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात आणि आवश्यकतेनुसार व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत देतो सांगितलं. संस्थेच्या इतर काही उपक्रमांची थोडक्यात माहिती देते. दिघी येथे महिला आणि विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण आणि कराटे प्रशिक्षण देणारे वर्ग नियमित घेतले जातात. दिघीमध्ये संस्थेच्या स्वतःच्या वास्तूमध्ये परगावातून शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी ज्या आलेल्या मुली किंवा महिला असतात त्यांच्यासाठी सुसज्ज असं वसतिगृह आहे. ते अतिशय सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात त्या तिथे राहू शकतात. पुणे आणि दिघी येथे संस्थेमार्फत मोफत होमिओपॅथी आणि बाराक्षार दवाखाना चालवला जातो. तसंच कर्णबधिर मुलांसाठी वाचा सुधार केंद्रही आम्ही चालवतो. आता हे केंद्र मुलांच्या आणि पालकांच्या सोयीसाठी म्हणून शनिवार रविवार घेतलं जातं. गेली अनेक वर्षे संस्थेच्या कार्याला मदत करणारे आणि नव्याने संस्थेशी जोडले गेलेले हितचिंतक इव्हॉल्वस, फोर्टेक, नंतर वियावी सोल्युशन्स, ईपॅम, सरटेक केमिकल्स यासारख्या CSRच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या कंपन्या, रमा पुरुषोत्तम फाउंडेशन, ज्योतिर्लिंग हरिहरेश्वर संस्था यासारखे समाजोपयोगी कामासाठी मदत करणारी फाउंडेशन्स, तसंच रवींद्र नेने यांच्यासारखे परदेशी राहणारे देणगीदार. अनेक देणगीदार असे आहेत की ते न चुकता आठवणीने आम्हाला पाठवत असतात मदत. आता इतके जटिल कायदे झालेत पण तरीसुद्धा त्यांची मदत आमच्याकडे वेळेवर पोहोचते. या सर्वांची मी संस्थेच्या वतीने आभारी आहे. संस्थेसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते आणि कर्मचारी यांच्यामुळेच संस्थेची वाटचाल सुरळीत चालू राहील याची मी सगळ्यांना ग्वाही देते. काळाच्या गरजेनुसार संस्थेला आर्थिक आणि मनुष्यबळाचे पाठबळ मिळवण्यासाठी संस्था सोशल मीडियावर फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून सक्रिय होणार आहे. त्यामुळे संस्थेची आजवरची वाटचाल आणि संस्थेमध्ये चालू असलेले उपक्रम हे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी मदत होईल. कृपया या पोस्टला सबस्क्राईब करा. पोस्ट तुम्हाला आवडली तर लाईक करा, तुमच्या परिचितांना ती शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा. याचा आमच्या संस्थेला देणग्या मिळवण्यासाठी आणि आम्हाला नवीन उमेदीचे व्हॉलेंटियर्स मिळवण्यासाठी उपयोग व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. तुम्हा सर्वांच्या सूचना भगिनी निवेदिता प्रतिष्ठानला आजच्या काळाबरोबर वाटचाल करण्यासाठी निश्चित उपयोगी पडतील. आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात तो पुरस्कार वितरण सोहळा आपण सुरू करूया. आज सरस्वती समाज सेवा पुरस्काराचे मानकरी साधना व्हिलेज ही संस्था आहे. ही संस्था अनेकांसाठी आशेचा किरण बनली आहे. मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनात
त्यांचे निस्वार्थी कार्य वाखाणण्याजोगे आहे. ह्या पलीकडे साधना व्हिलेज ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करत आहे. ते केवळ वैयक्तिक जीवनात परिवर्तन घडवत नाही, तर आपल्या समाजाचा पाया देखील मजबूत करत आहे. साधना व्हिलेजच्या मेधाताई टेंगशे व विजयाताई कुलकर्णी यांचे कार्य खरोखर किती अवघड आहे हे आमच्या काही भगिनींनी तिथे त्या संस्थेत जाऊन पाहिले आहे. त्यांची ही अर्धवेळ किंवा पार्ट टाईम किंवा काही तासांची जबाबदारी नसून पूर्ण वेळ वचनबद्धता आहे. त्या फक्त विशेष व्यक्तींची काळजीच घेत नाहीत, तर त्यांना घरासारखे प्रेम संरक्षण देतात, मायेचा ओलावा देतात. संस्कृत म्हणीप्रमाणे वसुधैव कुटुंबकम म्हणजे जग एक कुटुंब आहे. साधना व्हिलेज खऱ्या अर्थाने ह्या भावनेला मूर्त रूप देते आणि प्रत्येक व्यक्तीला ते आपले आहेत, महत्त्वाचे आहेत, प्रिय आहेत हे सांगितले जाते. अशा अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो. येथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मनापासून कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करतो. आदराने मी मेधाताई टेंगशे व विजयाताई कुलकर्णी यांना हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. त्या येस्तवर त्यांच्या मानांकन पत्राचे वाचन करते. ओके, सॉरी, विजयाताई कुलकर्णी येऊ नाही शकल्या. मंगलताई पाटील आल्या, तर त्यांनी यावे. सरस्वती समाजसेवा पुरस्कार साधना व्हिलेज संस्था श्रीमती मेधा टेंगशे व श्रीमती विजया कुलकर्णी यांना त्यांच्या प्रशंसनीय समाजसेवेबद्दल 2024-25चा सरस्वती समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. कार्यगौरव सामाजिक कार्यकर्त्या ह्या नात्याने प्रौढ दिव्यांगांना प्रशिक्षण, त्यांचे पुनर्वसन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, दिव्यांग व त्यांचे कुटुंबियांचे समुपदेशन व मदत, ह्या मित्रांच्या मदतनीसांसाठी प्रशिक्षण व विविध उपक्रम राबवणे, मुळशी गावातील स्त्रिया व मुलांचे सक्षमीकरण व शैक्षणिक प्रबोधन, त्यांचे आयुष्य आनंदी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न. मी मेधा टेंगशे यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुक्ताताई पुणतांबेकर, त्यानंतर भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भारतीताई आणि सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व श्रोते हो, आजच्या या सन्मानाचा आम्हाला खूप आनंद होतोय. मला प्रतिष्ठानला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. याची 3 कारणं आहेत. एक म्हणजे साधना व्हिलेजला पहिला पुरस्कार जो मिळाला तो 2003 साली मिळाला. तो व्यक्तिगत पण होता. तो आपल्याला मिळाला तो मुक्ताताईंच्या पित्याच्या हातून मिळाला होता. हा पहिला योग, त्यासाठी टाळ्या वाजवूया. दुसरा योगायोग असा आहे की ज्या आदरणीय महिलेनं परदेशातल्या समाजातली लोकांची सेवा केली, त्या संस्थेचं नाव त्यांनी धारण केलेलं आहे, ज्या व्यक्तीचं नाव धारण केलेलं आहे, त्या भगिनी निवेदिता यांच्या संस्थेच्या प्रतिष्ठानच्या संस्थेच्या नावाने आम्हाला पुरस्कार मिळतो.
याचाही आनंद वेगळा आहे. त्यासाठी सुद्धा खरं म्हणजे टाळ्या वाजवायला हव्या. आणि या सगळ्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे सगळं करत असताना आम्ही हा आनंद घेत असतानाच आम्हाला या सगळ्याकडे पुढे कसं बघायचं याचं पण आम्हाला खूप चित्र स्पष्ट दिसतं आहे. हा पुरस्कार स्वीकारताना एक नम्रतेची भावना आहे. कारण जितकं पुढे जावं तितकं आपलं साध्य पुढे पुढे जात राहतं आणि पुढे आणखीन चालायचं ह्याचं भान सुद्धा राहतं. साधना विलेजबद्दल खूप सांगण्यात आलेलं आहे. फक्त मला एक 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात की साधना विलेजसारखी संस्था प्रौढ मतिमंदांना दुसरं घर देते, ज्या घरामध्ये त्यांना पहिल्या घराचा अनुभव मिळेल आणि त्याचबरोबर त्यांचं पहिलं घर सुटणार नाही. अशा पद्धतीने त्यांना राहता येतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय समाजाच्या उतरंडीत सर्वात तळाशी जर कोण असेल तर अपंग हा गट आहे. ज्याला आवाज नाही, चेहरा नाही, ज्याला कुठेही स्थान नाही असा हा गट. याच्यामध्ये त्यांच्याही गटामध्ये, अपंगांच्या गटामध्ये सुद्धा सर्वात तळाशी जर कोण उभं असेल तर आपल्याला दिसेल की मतिमंद, मनोरुग्ण, स्वमग्न असे 3 गट सर्वात तळाशी उभे आहेत. आणि म्हणूनच साधना विलेजसारखी संस्था या सगळ्यासाठी जोरात प्रयत्न करते आहे. पुनर्वसन केंद्र हे जसं साधनाचं एक महत्त्वाचं काम आहे की ज्या वेळेला पालक नाहीत आणि भावंड आपापल्या संसारात रमलेली आहेत, अशा वेळेला दुसरं घर त्यांच्याशी उभं करून त्यांच्यासाठी एक निवारा उभा करणं आणि त्यातून आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारची संधी देणं हे काम साधना विलेज करतं. आम्ही असा दावा करतो की साधना विलेज संस्था विशेष मित्र, आम्ही त्यांना विशेष मित्र म्हणतो, मतिमंद हा शब्द वापरत नाही, तो थोडा आम्हाला अनादर वाटतो. तर विशेष मित्रांना त्यांचा इमोशनल कोशंट म्हणजे भावनिक बुद्ध्यांक वाढवतो आणि त्यासाठी साधना विलेज प्रयत्न करतो आणि त्यात यशस्वी झालेले ते मला सांगायला अभिमान वाटतो. दुसरं, आम्हाला असंही वाटतं की प्रत्येक व्यक्ती कुठलं ना कुठलं तरी योगदान देऊ शकते आणि त्यातूनच त्याचा विकास घडतो. हा आमचा अनुभव आहे आणि आपल्या सर्वांचाही तो खरं म्हणजे आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही असाही दावा करतो की तुम्ही संधी द्या आणि प्रत्येक विशेष व्यक्तीसुद्धा या सगळ्यामध्ये कुठेतरी योगदान देऊ शकते. तोही प्रयत्न साधना विलेज करते. म्हणून साधना विलेजचं काम जिथे व्यक्तिगत लक्ष, जिथे गर्दीवर भर नाही आणि विकास पुनर्वसनावर न थांबता त्यातून विकास कसा होईल त्या त्या व्यक्तीच्या मर्यादेत, याचा प्रयत्न साधना विलेज संस्था करते. याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. 30 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही मुळशी तालुक्यात गेलो, कोळवण खोऱ्यामध्ये, मला वाटतं बऱ्याच जणांना गिरीवन, चिन्मय मिशन, हडशीचं विठ्ठल मंदिर हा सगळा रस्ता माहिती असेल. त्यामुळे ही करची संस्था पाहिली असेल आपण. 30 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा गेलो त्या भागामध्ये, तेव्हा महाराष्ट्र सर्वात पुरोगामी राज्य होतं, अजूनही आहे असा दावा केला जातो. त्यानंतर पुरोगामी जिल्हा म्हणून पुण्याचं नाव घेतलं जातं आणि त्या भागात आम्हाला निरक्षर मुलं सापडली आणि त्याच्यातून आम्ही विचार केला की, आणि आमच्यापैकी काही जणांना, विशेषतः मला स्त्री चळवळीची पण पार्श्वभूमी होती, त्यामुळे मग आम्ही ग्रामीण महिलांच्या संघटनामध्ये काम करायला सुरुवात केली. ग्रामीण महिलेला आवाज मिळवून दिला, तिला चेहरा मिळवून दिला आणि आपल्या आर्थिक सामर्थ्याबरोबरच गावामध्ये नेतृत्व त्यांचं कसं उभं राहील याच्यासाठी प्रयत्न केला. म्हणूनच आमच्या घोषणासुद्धा अशा आहेत, जागी झाली बाई आता माघार नाही, अशी घोषणा आपल्या ग्रामीण महिला देतात. आणि त्याचबरोबर अन्याय करणार नाही, अन्याय सोसणार नाही, अशा पद्धतीच्याही घोषणा असतात की ज्याच्यामधून ह्या महिला, काही जणी सरपंच झाल्या आहेत, काही जणी शिक्षण कमिटीवर आहेत, काही जणी आपल्या स्वतःच्या कौटुंबिक हिंसेसाठी भांडत इतर ठिकाणीसुद्धा इतर महिलांना मदत करत आहेत. अशा पद्धतीचं काम आपलं चालू आहे. हे सगळं करत असताना जवळजवळ 285 महिला आमच्याशी जोडल्या गेल्या 19 गावातल्या. पण हे होत असताना आपल्या सर्वांच्या आयुष्यात जसा करोनाचा काळ आला, कठीण असा, तसा संस्थेच्या कारकिर्दीतही तो काळ कठीण होता. आणि त्याच वेळेला आमचे प्रश्नही आम्ही सोडवायचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेला आपल्या लक्षात आलं की 2 पातळ्यावर काम करायला हवं. जे पूर्वी आम्ही करतच होतो पण आणखीन वेगात करायला हवं. ते असं होतं की त्यावेळेला आम्ही
ग्रामीण महिलांच्या सोबतीने आम्ही ग्रामीण मतिमंद आणि मनोरुग्णांसाठी काम जोरात सुरू केलं. त्यांच्या पालकांना समर्थ कसं करता येईल, म्हणजे मग ते काम करून आपल्या मुलांना कसं सांभाळू शकतील, राहत्या जागी ग्रामीण मतिमंदांचं पुनर्वसन, मनोरुग्णांना औषधोपचार, त्यांना सर्टिफिकेट मिळणं आणि शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, अशा पद्धतीचे आम्ही प्रयत्न त्या सगळ्या ह्याच्यात करत होतो. आणि करत असताना त्या कामाला आता खूप वेग आलेला आहे. आम्ही ज्याप्रमाणे डॉक्टर आरोळे यांनी शारीरिक आरोग्यासाठी काम केलं, त्या पद्धतीने आम्ही ज्याला बेअरफूट काउन्सिलिंग करणारा ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही सुरू केलेला आहे. त्या प्रोग्राममध्ये ग्रामीण महिलाच, ग्रामीण भागातल्याच महिला थोडं शिक्षण असलेल्या, त्या आता आपल्या भागामध्ये मतिमंदांना, मनोरुग्णांना कसं मार्गदर्शन करता येईल, त्यांचं जीवन कसं सुसह्य करता येईल, विशेषतः त्यांच्या कुटुंबाला कशी साथ देता येईल, यासाठी काम करत आहेत. आणि त्याचबरोबर आता मुक्ताताई बोलणारच आहेत, मी जास्त बोलत नाही, पण व्यसनाचा जो प्रश्न आहे तो ग्रामीण भागातही तेवढाच तीव्र आहे, कदाचित जास्त असेल. आणि अशा वेळेला आम्ही असा विचार केला की मुलांना हे करू नका असं म्हणण्यापेक्षा काय करा हे आपण सांगितलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही असं केलं की वाचनालयाचा उपक्रम हाती घेतला. पूर्वी होताच, पण तो आणखीन वाढवला आणि तो मात्र आम्हाला खूप यशस्वी झाला असं वाटतं. कारण जवळजवळ आम्ही आमच्या गावात म्हणजे भागातल्या 8 शाळांशी जोडलेल्या आहोत. जिल्हा परिषदेच्या तिथल्या जवळजवळ 150-200 मुलांबरोबर आम्ही काम करतो. आमच्या ग्रामीण कार्यकर्त्या तिकडे काम करतात आणि संपूर्ण व्यक्तिमत्व विकास करत असतानाच व्यसनापासून कसं दूर राहता येईल आणि आपण आपल्या पुढच्या जीवनासाठी आपली पूर्वतयारी कशी करू शकू, यासाठी पायाभरणी करण्याचं काम आपल्या संस्थेमार्फत होतं. मला माहिती की मला वेळेच्या मर्यादा आहेत, पण मला एक सांगावंसं वाटतं की आता मगाशी मी म्हटलं तसं की या सगळ्या उतरंडीमध्ये तीव्र आणि अतितीव्र अपंगांना तर आवाजच नाही आहे. ते त्या उतरंडीत उभेच नाही आहे, ते ताटकळत बाहेर कुठेतरी उभे आहेत. अशी अवस्था असताना अपंग मित्रांसाठी एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न आम्ही काही समान विचारसरणी असणाऱ्या लोकांनी केलेला आहे. त्यामध्ये आपण म्हणतो आहोत, थोडंसं शासकीय किंवा राजकीय भूमिका वाटेल, पण अपंगांना रेवड्या नको आहेत, अपंगांना हक्क पाहिजेत, अपंगांना अधिकार पाहिजेत माणूस म्हणून जगण्याचे. आणि त्यासाठी आपण काही मागण्या करतो आहोत. त्यामध्ये आपण असं म्हणतो आहोत की अपंग मित्रांची, महाराष्ट्रभरच्या अपंग मित्रांची पहिल्यांदा जनगणना झाली पाहिजे. विशेष जनगणना ती अशासाठी व्हावी, जरी आता शासन म्हणते की तुम्ही सांगा की अपंग आहोत आणि मग तुमची नोंद होईल, कुठली व्यक्ती स्वतःहून सांगेल की मी अपंग आहे? ह्या दृष्टीने आम्ही हा विचार मांडतो आहोत की शासनाने हे काम हाती घेतलं पाहिजे. त्याचबरोबर या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी या सगळ्या विचारांचा विचार करून कुठेतरी शासकीय पातळीवर समिती नेमून मग अपंगांचे प्रश्न मांडण्यासाठी, कायदे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नाहीतर काय होतं, संयुक्त राष्ट्रसंघाने मांडलेले जे आज्ञावली आहे त्याच्या आधारावर कुठेतरी जाहीरनाम्यावर कुठेतरी हे काम केलं जातं आणि त्याच्यातून पुन्हा प्रश्न परदेशस्थ पद्धतीने सोडवले जातात. पण इथल्या गरजा काय आहेत, स्थानिक गरजा काय आहेत, त्याचे प्रश्न कसे मांडले गेले पाहिजेत, सोल्युशन्स म्हणजे उपाय कसे काढले पाहिजेत, यासाठी कुठेतरी प्रयत्न करणारा एक गट तयार करून त्या तज्ज्ञांचा, त्याच्यातून कायदे व्हावेत, असलेले कायदे चांगले राबवले गेले पाहिजेत, यासाठी आम्ही मागण्या करतो आहोत. मला असं वाटतं की दिव्यांग म्हणण्याने अपंगांचं जीवन सुधारणार नाही आहे. दिव्य जीवन, ज्याला चांगल्या पद्धतीचं दिव्य जीवन त्यांना जर मिळालं तर त्यांचं आता जे अग्निदिव्यातून ते चाललेले आहेत त्याच्यातून ते बाहेर पडतील, त्यांच्या कुटुंबियांना सुख मिळेल आणि आता जी त्यांना थोडीशी अडगळीत बसण्याची त्यांची जागा निर्माण केलेली आहे त्याच्यातून ते कुठेतरी बाहेर येतील. मला पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते की आपल्यासारख्या संस्था जर आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या, अपंगांचे, ग्रामीण महिलांचे आणि ग्रामीण मुलांचे प्रश्न सोडवायला आम्हाला खूप अतिशय असा प्रोत्साहन मिळेल. एवढंच नव्हे तरी पूर्ण चळवळ म्हणून आमच्या हयातीत किंवा पुढच्या पिढीच्या हयातीत उभी राहील, असं साधना विलेजच्या वतीने मी आश्वासन देऊन आपल्या सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद.
जगत नाहीत तर इतरांना स्वप्न पाहण्यास, लढण्यास आणि यशस्वी होण्यास प्रेरित करतात. आज अशा उल्लेखनीय व्यक्तिमत्वाचा प्रिया नहार ह्यांचा गौरवपत्र देऊन सन्मान करत आहोत. आयुष्याने तिला लहान वयातच आव्हान दिले. पोलिओमुळे 2 वर्ष पूर्ण अर्धांगवायू झाल्यापासून ते विशेष करून अनेक अपंग व्यक्तींसाठी मार्गदर्शक आणि त्यांचा कणा बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास असामान्य आहे. दृढ निश्चय आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने त्यांनी शिक्षण घेतले, करिअर घडवले आणि पुण्यात यश लर्निंग अकॅडमीची स्थापना केली. 2017 साली ओपल फाउंडेशन फॉर बेटर फ्युचर सुरू केले, जिथे शारीरिक आणि दृष्टीहीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. संस्कृत म्हणीप्रमाणे श्रममेव जयते म्हणजेच कठोर परिश्रमच विजयी होतात. प्रियाताई, तुमचे समर्पण, दृढ निश्चय हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. हे गौरवपत्र स्वीकारण्यासाठी तुम्ही तिथेच थांबा. मी मुक्ताताई आणि आमच्या अध्यक्षा भारतीताईंना विनंती करते की त्यांनी खाली जावे त्यांना गौरवपत्र द्यायला. तोपर्यंत त्यांच्या गौरवपत्राचे वाचन करते. सरस्वती समाजसेवा गौरवपत्र श्रीमती प्रिया नहार यांना त्यांच्या प्रशंसनीय समाजसेवेबद्दल 2024-25 ते सरस्वती समाजसेवा गौरवपत्र प्रदान करण्यात येत आहे. कार्यगौरव प्रामुख्याने दिव्यांगांसाठी काम, दिव्यांगांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि आंतरिक इच्छा, मेहनत आणि त्यांच्या जिद्दीला सलाम. हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम पुणतंबेकर मॅडम आणि आम्ही त्यांना खुर्जेकर काकू असं म्हणतो, त्यांच्यामुळे मला आज ही संधी मिळाली आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि त्याचबरोबर उपस्थित जनसमुदायाचा देखील आभार. ॲक्च्युअली मी थोडक्यातच सांगते, त्यांनी माझा परिचय दिलेला आहे करून, परंतु जसं साधना विलेजच्या आपल्या मॅडम म्हटल्यात त्याप्रमाणे अगदी खरं आहे की अपंगांना समाजामध्ये खरोखरच नाही आहे सन्मान, की त्यांच्याकडे शारीरिक अपंगाच्या दृष्टिकोनातनं ज्या वेळेला लोक त्यांच्याकडे बघतात त्यावेळेला त्यांना हेही वाटत असतं की हे मानसिक अपंग पण आहेत. त्यामुळे त्यांच्या मताला कुठेही कदर केली जात नाही. आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगत आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की कुटुंबाचा खंबीर पाठिंबा आणि त्याचबरोबर जर शिक्षणाची जोड असेल तर आपण शिक्षणाच्या जोरावरती जगामध्ये कुठल्याही गोष्टीला आपण तोंड देऊ शकतो आणि मानाने जगू शकतो. हे मी फक्त माझ्या उदाहरणावरून सांगत नाही आहे. तर 2017 साली ज्या वेळेला मी 30 मुलांना दत्तक घेतलं होतं, सो आय कॅन प्राऊडली से दॅट दो आय एम अ सिंगल बट आय एम अ मदर ऑफ 30 किड्स. तर अशा मुलांना आम्ही त्यांचं म्हणजे ते मुलं कॉलेजला शाळेत सगळीकडे जात असताना पालक म्हणून ते माझं नाव देत होते. हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचं आम्ही ग्रॅज्युएशन केलं, त्याचबरोबर त्यांना आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करून दिल्या. आता ती मुलं जी महाराष्ट्रातल्या अत्यंत दुर्गम भागातून आले होते ते आता रेल्वे, नॅशनलाइज बँका, पोस्ट अशा सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये खूप उच्च पदावर कामाला आहेत. आणि जी मुलं
आईवडिलांना, कुटुंबाला, समाजाला ओझं वाटत होती, तीच मुलं आज त्या कुटुंबाचे बॅकबोन झालेले आहेत आणि हे फक्त शिक्षणाने शक्य होत असतं. तर माझा हा छोटासा प्रयत्न आहे की माझ्या कुटुंबाने मला शिक्षण दिलं, माझ्या पायावर मला उभं केलं, सन्मानाने जगवलंय. कधीही मला आत्तापर्यंत दयेच्या नजरेतनं कोणीही बघितलेलं नाही आहे, कारण कुटुंबाने कधी तसे वागवलेले नाही आहे. तर हेच कुटुंबाचं प्रेम मी अशा मुलांना देऊ इच्छिते की जिथे त्यांनाही सन्मानाने वागवता येईल आणि अशा मुलांना आम्ही शिक्षण देतोय. आता काही वेळेला असं असतं की फक्त शिक्षण किंवा ॲकॅडमिक्समध्ये सगळ्यांना करिअर करायचं असंही नसतं. आजकाल आपण बघतोय की आपण जो विषय निवडू त्या विषयामध्ये आपल्याला खूप चांगलं एक्सपोजर आहे, सगळ्यांनाच आहे. तर अशा मुलांना की ज्यांना ॲकॅडमिक्समध्ये शिक्षणामध्ये नाही फार काही इंटरेस्ट, तर अशा मुलांची कला आम्ही जाणून घेतो, त्यांचा कल कुठे हे बघतो. अशा लोकांकरता ज्यावेळेला प्लॅस्टिक बॅन आला आपल्या इथे, त्यावेळेला आम्ही कागदी पिशव्या तयार केल्या, त्या त्यांना करायचं प्रशिक्षण दिलं, त्यांना मार्केट ओपन करून दिलं. आपल्या माध्यमातून ओळखीतल्या लोकांना कस्टमर मिळाले त्यांना आणि डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे जात होते. त्याचबरोबर आम्ही काही मुलांना गाण्यामध्ये किंवा वाद्य वाजवण्यामध्ये देखील आवड असते, अशा मुलांचा आम्ही एक ऑर्केस्ट्रा पण तयार केलेला आहे. आता अर्थात हे माझे एकटीचं काम नाही आहे, सुरुवात मी केलेली आहे, पण तिनका तिनका कारवा बन जाता है, त्याप्रमाणे अनेक लोक आता जोडल्या गेलेली आहेत आणि कुटुंबाच्या आणि परमेश्वराच्या आशीर्वादानं हे काम अजून सगळ्या लोकांपर्यंत मला जितकं शक्य आहे तेवढं करायचा माझा अगदी प्रयत्न असेल. आणि ज्या वेळेला भगिनी निवेदिता संस्थेसारख्या आणि पूर्णतांबेकर मॅडमसारख्या लोक आपल्या पाठीवरती शाबासकीची ज्या वेळेला थाप देतात, त्यावेळेला अजून आपल्याला अशा पद्धतीचं काम आणखी जोराने आणि मनापासून करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद. इतर समाजसेवा संस्थांबरोबरच आमच्या संस्थेतील उत्तम कार्य करणाऱ्यांनाही गौरवले जाते. आपण लहानपणी सायकल सायकल शिकतो तेव्हा आपण दुसऱ्याला आपली सायकल धरायला सांगतो, पण जेव्हा आपण धीर करून स्वतः सायकल चालवतो तेव्हाच आपण त्याच्यात यशस्वी होतो. ही शिकवण. तसेच आपण विवेकाने वागले पाहिजे, काळानुरूप स्वतःला काळानुरूप बदलले पाहिजे, परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, योग्य संधीचा फायदा घेतला पाहिजे, मोठ्यांचा सन्मान केला पाहिजे आणि आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवून यशाचे शिखर गाठले पाहिजे. अशी शिकवण देणाऱ्या ॲडोलसंट म्हणजेच किशोरवयीन मुलांना समुपदेशन देऊन हा प्रकल्प समर्थपणे पेलणाऱ्या आमच्या संस्थेतील अंजली दळवी यांना आम्ही कार्यकुशल कर्मचारी हा पुरस्कार देत आहोत. मी अंजली दळवींना मंचावर येण्याची विनंती करते आणि तोपर्यंत त्यांच्या प्रशस्तीपत्राचे वाचन करते. सौ अंजली दळवी यांची 2024-25 या वर्षासाठी कार्यकुशल कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे. दिघी येथील शाळांमध्ये जाऊन किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन, मेहनतीने व आपुलकीने काम करणारी, पालक, विद्यार्थी व शिक्षक प्रिय, संस्थेच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त भाग, ह्या गुणविशेषतांसाठी हे प्रशस्तीपत्रक देण्यात येत आहे. मी मुक्ताताईंना विनंती करते की त्यांना हे द्यावे. अंजली दळवींना. अंजलीताईंना आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. मुक्ताताईंनी प्रशस्तीपत्र देताना मला सांगितलं की आमच्याकडूनही कौतुक आहे आणि ते असणारच आहे. तो हक्कही आहे त्यांचा माझ्यावर आणि माझा त्या परिवाराशी मी जोडलेली आहे. खरं तर मी आत्ता प्रशस्तीपत्र मिळणार आहे त्याच्या आधी सांगितलं होतं अनुजाताईंना की मी माझं मनोगत थोडक्यात व्यक्त करते, कारण की
ही संधी मला सोडायची नाही आहे, कारण की एक तर कौतुक सोहळा आहे, खूप छान वाटते, खूप भारी वाटते. आपल्या म्हणजे व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित आपण सगळे, माझी कुटुंबीय, माझी बहीणही आहे, तिचे कुटुंबीय आणि माझे सहकारी, या सगळ्यांच्या समोर मला हे प्रशस्तीपत्र देण्यात येतं आहे. खरंच खूप छान आहे. पण विशेष आनंद या गोष्टीचा आहे की भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, आपली ही संस्था, या संस्थेतर्फे मला हा पुरस्कार देण्यात येतो आहे आणि तो विशेष म्हणजे मुक्ताताईंच्या हस्ते देण्यात येतो आहे. ही माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे म्हणतो ना की आयुष्यातली कधी काही गोष्टी अशा असतात की कधी आपण विसरत नाही, अशी गोष्ट आहे. कारण मुक्तांगणबरोबर पण मी खूप छान जोडलेली आहे अजूनही. तर मुक्तांगणमध्ये खरं तर मला आकर्षण होतं बाबांचं, म्हणजे डॉक्टर अनिल अवचट यांचं. इयत्ता 7वीत असताना मी त्यांचे काही छोटे छोटे लेख वाचायला सुरुवात केली होती आणि मला इतकं छान वाटायचं ते वाचताना, कारण कुठल्या डोक्याला टेन्शन नाही, पण वाचताना खूप छान वाटायचं त्या वयात पण. आणि काही काही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळायच्या. तर मग असं आम्ही एकदा तिथे असं राहायला आम्ही मुक्तांगणच्या समोरच गेलो होतो आणि तिथून जाता येता मग असं मी डोकावायचे की कधीतरी बाबा दिसतील, पण बाबा कधी दिसले नाहीत. मग विचार केला की नाही का आपण आतमध्ये जाऊयात आणि एकदा बघू तरी यात. मग मुक्ताताईंची भेट घेतली मी आणि मुक्ताताईंना म्हणलं की नाही का मला इथे काम करण्याची संधी मिळाली तर फार बरं होईल. आणि मनात हेतू हा होता की मुक्ताताईंची ओळख नव्हती, पण बाबांबद्दल प्रचंड आकर्षण आणि म्हणतो ना काय एक भारावले पण होतं की बाबांना भेटायचं. मग त्यांनी खरं तर मला मुक्ताताईंनी खूप छान संधी उपलब्ध करून दिली. मुक्तांगणमध्ये माझं जाणं येणं सुरू झालं आणि मग बाबांची भेटच व्हायची. आणि इतकं ते म्हणतात परिसस्पर्श, आयुष्यात काही माणसं अशी येतात, तर तो अनुभव मला आला. खूप साऱ्या गोष्टी मी मुक्तांगणमध्ये शिकले. इतर अनेक ठिकाणी मी काम केलं आहे, पण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काम करण्याचा अनुभव अगदी वेगळा आहे. खूप मोठं वास्ट फील्ड आहे हे. बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि ते सुद्धा मुक्ताताईंच्या प्रेरणेने. त्या अक्षरशः त्या तिथे नाही का माणसांना घडवतात म्हणलं तरी चालेल. म्हणजे फक्त व्यसनमुक्ती केंद्रात येणारे पेशंट नाही, पण कर्मचाऱ्यांवरही सतत त्यांचं नाही का नॉलेज अपडेट राहावं. इवन हेल्थवर सुद्धा त्यांनी खूप छान म्हणजे आम्हाला सुद्धा इन्व्हॉल्व करून घेतलं आहे की तुम्ही हेल्थ कॉन्शियस असणं गरजेचं आहे. परत तुमचं नॉलेज अपडेट पाहिजे, लिहित राहा तुम्ही. म्हणजे व्यक्तिमत्व विकास घडवणं म्हणतो ना, तर हे प्रत्येकाकडे त्यांचं जाणीवपूर्वक लक्ष असायचं. त्यामुळेच म्हटलं की माझ्यासाठी हा विशेष पुरस्कार आहे की मुक्ताताईंच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळतो. मी खरंच खूप खूप आभारी आहे मुक्तांगण परिवाराची पण, मॅडमची. आणि दुसरं असं झालं की मी आपल्या या संस्थेत जशी आले तर मला असं वाटलंच नाही की मी या इथे नवीन आहे म्हणून. इतक्या सहजपणे मला सगळ्यांनी सामावून घेतलं की मी एकजेल कधी झाले मला कळलंच नाही. आणि मी कामामध्ये खूप छान एन्जॉय करायला लागले, कारण सगळ्याच मॅडम ज्या आहेत, वरिष्ठ मॅडम आहेत, सगळेच म्हणजे आपल्या इथले जे आहेत, त्यांनी इतकं छानपैकी मला समजून घेतलं. आणि म्हणतो ना एक सकारात्मक ऊर्जा मला मिळते त्यांच्याकडून. म्हणजे कोणीही मॅडम आल्या, इव्हन नाही का आमच्या म्हणजे दिघीमध्ये व्हॉलेंटियर्स वगैरे त्या पण मॅडम येतात, सगळ्याच अशा आहेत की नाही का प्रत्येकाचं एकच ध्येय की चाइल्ड सेंट्रिक आणि वुमेन सेंट्रिक आपण हे काम करूयात निस्वार्थीपणाने. त्यामुळे इथे जो संस्कार घडतोय हा सुद्धा मला आयुष्यामध्ये पुढं बरंच काही शिकवून जाणार आहे. बऱ्याच काही गोष्टी मला याच्यात म्हणजे म्हणतो ना की आयुष्यात काही चढउतार येतातच, पण हे जे संस्कार आहेत हे संस्कार माझ्या पाठीशी उभे राहणार आहेत. त्याच्यामुळे मी आई ते सुद्धा एका काम करताना म्हणतो ना रमते. मी मॅडमला पण तेच म्हटलेलं आहे की खरंच हा प्रकल्प इतका छान आहे की मला असं थकवा येत नाही काम करताना. उलट काम केलं नाही तर मी आजारी पडते. तर मुलांकडून पण खूप सारी ऊर्जा मिळते, खूप शिकायला मिळते. वेगवेगळ्या शाळांमध्ये जेव्हा जाणं होतं तर मुख्याध्यापक असोत, शिक्षक वर्ग असोत, सगळ्यांबरोबर इतकं छान नातं जमा तयार झालेलं आहे. तर ही एक एनर्जी देऊन जाते. खरं तर नाही का मला पुरस्कार मिळाला, मी आभार व्यक्त करायला पाहिजे की मला खरं तर घडवलं गेलं आहे की मी जे काही म्हणतो ना शिकत गेले ते सगळ्यामध्ये म्हणतो ह्या सगळ्या गोष्टींचा खूप खूप
वाटा आहे. तर भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संस्थेची तर मी म्हणतो ना की परिवारातलीच आहे. म्हणजे 2 परिवारामध्ये मी खरं जोडली गेलेली आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा खूप सुवर्ण क्षण आहे की खूप छान वाटतंय, खूप भारी वाटतंय. धन्यवाद. माझे मिस्टर पण नाही का 2 शब्द बोलू इच्छित आहेत. धन्यवाद. भूपती गणपती गजपती प्रजापती न्यायवंत नीतिवंत शीलवंत शौर्यवंत अष्टावधानी अष्टगुणसंपन्न अष्टप्रधान निर्माणक विद्याशास्त्रास्त्र शास्त्र पारंगत तेजो प्रकाश शौर्य भास्कर बहुजननायक प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. खूप छान वाटतंय. ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला श्री ताई म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून कळाली तो राधेचा कृष्ण झाला. आणि ज्याला स्त्री सहचरणी म्हणून कळाली तो सावित्रीचा ज्योती झाला. एम आय राईट? अंजलीमध्ये हे सर्व गुण आहेत. ती कधी आई असते, कधी ताई असते, कधी काउन्सिलर असते, कधी दटावते. माझ्या बऱ्याचशा चुका तिने छानपैकी पोटात घेतलेल्या आहेत. आणि असं असताना ही कोण करू शकते? ही स्त्रीच करू शकते. आणि त्याच्यामुळं की गेली साधारणपणे 26 वर्ष झाले आमचा संसार आहे. आणि खूप छान वाटतं. तिचा पुणे अंदाजे म्हटला तर तिचा एकंदरीत अनुभव, त्यानंतर बाबांना भेटणं म्हणजे एक वेगळं सुख असतं. एक अवलिया कलाकार, एक समाजसेवक काय असतं, एक व्यसनमुक्तीचं विद्यापीठ म्हणजे काय, व्यसनमुक्तीची पंढरी कशी असते, बाबांना भेटून खूप छान वाटलं. आणि मुक्ताताई खूप म्हणतात ना काही काही गोष्टी भारी वाटतात बस. माझ्या मिसेसच्या बाबतीमध्ये ना भारी बस. तर असा सुंदर असा. आणि तिला पुरस्कार भेटला, बायकोला पुरस्कार भेटल्यावरती नवऱ्याला आनंद होणारच, 100% आनंद होणार. आहे मग राईट मॅम? तर संध्याकाळी घरी जेवायचं पण असतं. तर खूप बरं वाटलं. आणि अशीच अंजलीची वाटचाल होत राहो. मी आता पाहिलं की अनेक संस्थांनी इतकं सुंदर काम तुम्ही करताय मॅडम, तुम्हाला सॅल्यूट. परमेश्वर आहे की नाही, पण परमेश्वर तुमच्या रूपाने या ठिकाणी पृथ्वीतलावरती वावरत असतो, अशी माझी एक व्याख्या आहे. की मला असं वाटतं एक अंधारामध्ये प्रकाश निर्माण करणं, काटेरी जमिनीमधून एक सुंदरशी बाग फुलवण्याचं तुम्ही सर्व संस्था कामं करताय. खूप अभिमान वाटतो. या मातीत आपण जन्मलो, या मातीमध्ये आपण घडतोय. पुनश्च या ठिकाणी भगिनी निवेदिता प्रतिष्ठानचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन. तुम्ही अतिशय गोड काम करताय. अंजलीचं आमचं नेहमी डिस्कशन हेच असतं. ज्ञान आणि प्रेरणा याच्या आमच्या मॅक्झिमम आमच्या चर्चा असतात. पुनश्च एकदा माझ्या बायकोचं मनपूर्वक स्वागत, सर्व संस्थांचं मनपूर्वक स्वागत. मुक्ताताई आणि बाबा जिथून पुढे पाहत असतील त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन. आणि अशाच संस्थांची अशी उत्तरोत्तर प्रगती हो आणि भारत सुजलाम सुफलाम हो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. डॉक्टर धनश्री महाजन यांना वक्तृत्व स्पर्धेची माहिती देण्यास मंचावर आमंत्रित करते. एक छोटेसे आवाहन करू इच्छिते की आपल्या संस्थेत तयार झालेल्या वस्तू बाहेर विक्रीसाठी ठेवल्या आहेत, जरूर भेट द्यावी, जेणेकरून ह्या बायकांना प्रोत्साहन मिळायला मदत होईल. धन्यवाद. गेली 15 वर्ष, जवळजवळ एक तपाहून अधिक काळ, आमची भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संस्था शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात सभाधीटपणा यावा, यासाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन विविध वयोगटामध्ये करते. ती स्पर्धा पुणे आणि दिघी येथे घेतली जाते. विद्यार्थी आणि विशेषतः आजच्या तरुणाईचा दृष्टिकोन समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा, त्यांचे विचार समजून घेण्याचा हा एक प्रयास संस्थेतर्फे केला जातो. ही स्पर्धा 2 वयोगटांसाठी घेतली जाते. यासाठी बाहेरील परीक्षक देखील बोलावतो.
यावर्षी पुण्यातील स्पर्धेसाठी शीतलताई दामले यांनी परीक्षक म्हणून काम बघितले आणि दिघीमधील स्पर्धेसाठी अंजलीताई चौथाई यांचं आम्हाला मार्गदर्शन परीक्षक म्हणून संस्थेला लाभलं. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची नावे मी आता जाहीर करते आणि संस्थेच्या अध्यक्षा सौ भारतीताई यांना मी विनंती करते की त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचं कौतुक अभिनंदन करावं. आता प्रथम दिघी येथील स्पर्धेचे विजेते छोटा गटात प्रथम क्रमांक कुमारी सिद्धी तळणीकर. नमस्कार, माझे नाव सिद्धी प्रशांत तळणीकर. मी इयत्ता 7वी क या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय दिघी पुणे 15 असे आहे. मला हवेत असे आई बाबा ज्यांच्या मनामध्ये मोबाईल नाही. मला हवेत असे आई बाबा ज्यांच्या संवादात मोबाईल नाही. मला हवेत असे आई बाबा ज्यांच्या आशीर्वादात मोबाईल नाही. मला हवेत असे आई बाबा ज्यांच्या प्रेमात मोबाईल नाही. माझ्या या वाक्यावरून तुम्हाला माझा विषय समजलेच असेल. माझा स्पर्धेचा विषय आहे मला हवेत विना मोबाईलवाले आई बाबा. आजच्या काळात मोबाईल न वापरणारे असे आई बाबा हे शोधून देखील सापडणार नाहीत. प्रत्येक व्यक्ती हा आजच्या काळात मोबाईल पाहतो. पूर्वी माणसाच्या 5 मूलभूत गरजा होत्या: अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण. परंतु अलीकडच्या काही काळापासून मानवाच्या 5 नव्हे तर 6 मूलभूत गरजा झालेल्या आहेत: अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण तसेच मोबाईल. अलीकडच्या काही काळापासून मोबाईल हा व्यक्तीचा अविभाज्य अंग बनून गेलेला आहे. अलीकडच्या काही काळापासून मोबाईल हा व्यक्तीच्या जीवनावर नियंत्रण ठेवू लागलेला आहे. त्यामुळे आपले आई बाबा देखील मोबाईलच्या आहारी जाऊ लागलेले आहेत. आपले पालक मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे काय परिणाम होतो तर त्यांच्यातील वर आपला हा संवाद कमी होतो. म्हणजेच जर ते पूर्ण दिवस हे मोबाईलमध्ये असतील आणि आपण त्यांना काहीतरी विचारले तर ते मर्यादित संवाद साधून आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतील. आणि जर ते मोबाईलच्या बाहेर असतील किंवा मोबाईलपासून दूर असतील तर आपण विचारलेल्या शंकेचे पूर्णतः नियंत्रण करून देतील. 2 स्वास्थ्याचे विकार. सर्वप्रथम त्यामध्ये डोळ्यांचे विकार येतात व त्यांचा वेळही वाया जातो. प्रत्येकाला माहीत आहे की फोनमध्ये काही काम नाही आणि जरी काम असले तर ते काम झाल्यानंतर या मोबाईलला दूर ठेवायचं. तरी काही माहिती का की प्रत्येकजण त्या मोबाईलकडे आकर्षित होतो. आणि याच मोबाईलमुळे एक शिक्षिका सीमा मॅडम यांच्या कुटुंबात एक घटना घडली. सीमा मॅडम या 4थीच्या वर्गावर शिकवत होत्या. त्यांनी एकदा आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची एक सरप्राईज टेस्ट घेण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना माझी इच्छा यावर एक निबंध कागदावर लिहून त्यांच्याकडे जमा करण्यास सांगितला. सर्व विद्यार्थ्यांनी निबंध लिहिला व तो मॅडमकडे जमा केला. मॅडमने ते पेपर चेक करण्यासाठी आपल्या घरी घेऊन आले. तेव्हा त्यांचे पती हे त्यांच्या बाजूलाच बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होते. त्यांचे सासरे हे मोबाईल पाहतच झोपी गेले व सासू व त्यांची नणंद हे मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होते. असं सर्वांचं काहीतरी चाललेलं. मॅडम पेपर चेक करू लागल्या. पेपर चेक करत असताना अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्या पतींचे लक्ष त्यांच्याकडे गेले व त्यांनी विचारले की काय झालं, तुम्ही रडत का आहात? यावर मॅडमनी उत्तर दिले की आज मी माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना माझी इच्छा यावर एक निबंध लिहिण्यास सांगितला होता आणि आपला मुलगा सोनू जो स्वतः माझ्या वर्गात शिकत आहे. एवढेच बोलतात. यावर त्यांच्या पतींनी विचारले काय झाले, त्याने लिहिला नाही का? तर मी आताच ओरडतो. यावर मॅडम म्हणतात नाही, त्याने लिहिलाय, पण तो काय लिहितो ते पहा ना. तो लिहितो की माझी अशी इच्छा आहे की मला या जगातून मोबाईल गायब करून टाकायचा आहे. कारण जेव्हाही मी शाळेतून घरी येतो तेव्हा आजी मला जेवण ही फोन बघता बघताच वाढते. जेव्हा मी आजोबांकडे खेळायला जातो तेव्हा आजोबाही मोबाईलमध्येच गुंतलेले असतात. जेव्हा मी शाळेतील मजा आत्यांना सांगायला जातो तेव्हा आत्याही मोबाईलमध्येच काहीतरी करत असतात. माझ्याशी कुणीच खेळत नाही, माझ्याशी कुणीच बोलत नाही.
म्हणून माझी अशी इच्छा आहे की मला या जगातून मोबाईल गायब करून टाकायचा आहे, किंवा असं नाही तर मलाच मोबाईल बनायचा आहे. जो सतत माझ्या आत्यांना हवा असतो, जो सतत माझ्या आजींना हवा असतो, जो सतत माझ्या आजोबांना हवा असतो व जो सतत माझ्या सर्व कुटुंबातील सदस्यांना हवा असतो. यावर सीमा मॅडमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांची चूक कळाली. एवढेच नव्हे तर एका बाईने आपल्या 1 वर्षाच्या मुलाला चक्क फोनच्या नादात फ्रीजमध्ये कोंडून दिलते. नेमकं त्या बाईसोबत एक प्रसंग घडला होता. झाले काय होते की ती बाई कोथिंबीर चिरत होती आणि ती कोथिंबीर चिरताच आपल्या नातेवाईकांशी फोनवर बोलत होती व तिचे 1 वर्षाचे मुले तिच्या बाजूला बसून खेळत होते. जेव्हा तिने कोथिंबीर चिरली व ती फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी उचलली तेवढ्यात ते मूल रडायला लागले. तिने आपल्या मुलाला उचलून घेतले. काही क्षणानंतर ते बाळ शांत झाले. म्हणून तिने एका हाताने कोथिंबीर घेऊन कोथिंबीरीला आपल्या बाळासोबतच फ्रीजमध्ये ठेवून दिले. तिचे आपल्या बाळाकडे लक्षच गेले नाही. तिने दार बंद केले व फ्रीजचे दार बंद केले व सोफ्यावर येऊन बसून फोनवरती आरामात बोलू लागली. अर्धा तास झाला, 1 तास झाला, तिचे लक्ष गेले नाही. त्यानंतर तिचे पती घरी आले. त्यांनी विचारलं की आपले बाळ कुठे आहे, मला खेळायचे त्याच्याबरोबर. तिने फोनवरती बोलता बोलताच उत्तर दिले की असेल इथेच कुठेतरी, पहा त्याला. व तिचे पती हे फ्रेश होतात व त्यानंतर आपल्या बाळाचा शोध घेऊ लागतात व त्यांना आपले बाळ दिसत नाही. म्हणून ते नंतर त्या स्त्रीकडे येतात व म्हणतात, तुझं लक्ष कुठं होतं, आपलं बाळ मला सापडत नाहीये. व तिच्या हातातून तो फोन घेऊन इसकाटून कट करतात. त्यानंतर ते दोघेही आपल्या बाळाला आपल्या घरामध्ये शोधू लागतात, परंतु त्यांना आपले मूल कुठेही सापडत नाही. परंतु अजूनही त्या मुलाचा आपल्या घरी रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या बाळाला शोधणे हे थांबवलेच नाही. अजून काही वेळानंतर त्यांना असे समजले की तो आवाज फ्रीजकडून येत आहे. म्हणून त्यांनी फ्रीजचे दार उघडून पाहिले तर चक्क ते बाळ आतमध्ये गारठून पडलेले होते. म्हणून तुम्हालाही असे वाटत असेल की आपल्या कुटुंबातही असे काही प्रसंग घडू नयेत यासाठी आपण काय केले पाहिजे. जसे आपण काही पुढील गोष्टी करू शकतो. जसे आपण मोबाईलमध्ये काही वेळेचे नियंत्रण लावून ठेवू शकतो, ज्यामुळे आपल्या पालकांनी याच वेळे मर्यादामध्ये मोबाईल वापरावा इतरत्र वेळ आपल्यासोबत घालवावा. तसेच आपण स्वतः आपल्या पालकांना प्रोत्साहित केले पाहिजे त्या मोबाईलपासून दूर व आपल्यासोबत वेळ घालवण्यासाठी. तर पहा मुलांना, आपल्याला यातून काय शिकायचंय की मोबाईलच्या आहारी आपण स्वतः व आपल्या पालकांना जाऊ न देण्याची ही जबाबदारी आपलीच आहे. धन्यवाद. दुसरा क्रमांक आहे कुमारी वेदिका दबडे. मोठा गट प्रथम क्रमांक समृद्धी देशमुख. आले का समृद्धी देशमुख. द्वितीय क्रमांक आदिती ढवळे. दिघीच्या नाही. पुणे येथील स्पर्धेचे विजेते ज्युनियर गटातील प्रथम क्रमांक सुहानी चव्हाण. सुहानीची परीक्षा आहे 12वीची, त्यामुळे ती नाही येऊ शकली, पण तिची बहीण आहे का, च्या वतीनं बहीण तिची पुरस्कार.
शिक्षक व माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव मयुरी जितेंद्र पाटील व माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे माझी मराठी माझा अभिमान. माझ्या मराठीची अहो गोष्टच आहे न्यारी, निर्विवाद ठरते साऱ्या जगतात भारी. अभंग लावणी गझल वा चारोळी, माझ्या मराठीची गोष्टच निराळी. माझी मराठी असं जरी म्हटलं तरी किती आपुलकीची भावना निर्माण होते नाही का. हीच ती मायबोली मराठी, जिने केवळ शहरच नाही तर विदेशात राहणाऱ्या मराठी भाषिकांपासून ते अगदी गाव खेड्यात राहणाऱ्या साधारण लोकांपर्यंत साऱ्यांनाच आपल्या मायेच्या धाग्याने बांधून ठेवले. माझी मातृभाषा मराठी रसिकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेली आहे. तिची थोरवी वर्णावी तितकी थोडीच. संत महंतांपासून ते कवी लेखकांपर्यंत साऱ्यांनीच आपल्या शब्द लेण्यांनी तिला साकारले. मराठी भाषेतील रसपूर्ण भावपूर्ण ललित साहित्य म्हणजे महाराष्ट्राची वाङ्मयीन पेठच जणू. मराठी भाषेतील ललित कला, बोधकथा, लोककला म्हणजे ही महाराष्ट्राची प्राचीन रसमय अमृताची ठेव जतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. माझा मराठीचा बोल वाजे काळ जात खोल, ओवीतून पाझरे निळ्या अमृताची ओल, निळ्या अमृताची ओल. प्राध्यापक अशोक बागवे यांनी लिहिलेल्या या ओळी खरंच सांगून जातात की आपली मराठी भाषा किती संपन्न, किती सुंदर आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. या ओळी खरंच सांगून जातात की आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही मराठी भाषा बोलतो. जी भाषा संत ज्ञानेश्वरांच्या ओठांमधून वाहिली, जी भाषा संत तुकारामांनी बोलली, ज्या भाषेतून स्वराज्याच्या छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली, अशी माझी मायबोली मराठी. आपणास ज्ञान वाढवायचे असेल तर आपण आपल्या भाषेतील साहित्य वाचायला हवे असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आणि बरोबरच आहे. आपण आपलीच भाषा नाही वाचली तर आपल्या भाषेची गोडी, समृद्धी, थोरवी आपल्या कशी लक्षात येणार. आणि आपली मराठी भाषा तर किती संपन्न आहे. मराठी भाषेचे व्याकरण, शुद्ध लेखन म्हणजे माझ्या मते मराठीची शिस्त जणू. मराठीतील अलंकार म्हणजे मराठीची श्रीमंती. मराठीतील नवरस म्हणजे मराठीचा गोडवा आणि मराठीतील म्हणी, वाक्प्रचार म्हणजे मराठीचा मिश्किल स्वभाव. वसुधैव कुटुंबकम म्हणजेच ही सारी सृष्टी हेच माझे कुटुंब आहे, एवढी व्यापक दृष्टी साऱ्या जगाला देणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना सुद्धा मराठीचा रसाळपणा भावला. आणि म्हणूनच त्यांनी म्हटले, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. गीतेचे ज्ञान फक्त संस्कृत पंडितांपर्यंत मर्यादित न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली. साऱ्या विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले, तेही मराठीतूनच. तर मराठी भाषेला कमी लेखणाऱ्या कर्मठ संस्कृत पंडितांना संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासूनही झाली असा प्रश्न संत एकनाथांनी ठणकावून विचारला. पण हाच प्रश्न आजकालच्या पिढीला विचारण्याची गरज उद्भवली आहे असं मला वाटतं. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यवीर सावरकर, वि. स. खांडेकर, तर 20व्या शतकात कवी केशवसूत, कुसुमाग्रज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शिवाजी सावंत, संत बहिणाबाई यांच्या साहित्य संपदेमुळे मराठी भाषा समृद्ध झाली. आणि केवळ लिखित साहित्यच नव्हे तर संत बहिणाबाईंच्या जात्यांवरील ओव्या, संत तुकारामांचे अभंग, संत नामदेवांची कीर्तनं, संत एकनाथांची भारुडं, छत्रपतींच्या पराक्रमाची थोरवी गाणारे पोवाडे इत्यादी मौखिक साहित्यामुळे सुद्धा मराठीच्या समृद्धीत भर पडली. आपल्यासाठी ही किती अभिमानास्पद बाब आहे की आपल्या मातृभाषेची साहित्य संपदा इतकी अफाट आहे. ती जितकी समजून घेता येईल, जितकी वाचता येईल, तितका आपल्या भाषेप्रतीचा अभिमान वाढत जाईल. पण आजकालच्या पिढीला आपल्या मातृभाषेची गोडी चाखण्यापेक्षा नेटफ्लिक्स, वेब सिरीज, पार्श्वसंगीत, पार्श्वकला यांच्यात अधिक रस वाटू लागलाय. ते चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही, पण त्यामुळे कुठे ना कुठे आपण आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान देतोय असं नाही वाटत का? म्हणजे पहा ना, दोन मराठी भाषिक सुद्धा संवाद साधताना हिंदी किंवा मुख्यत्वे इंग्रजी भाषेला प्राधान्य देतात आणि तिथेच आपण आपला स्वाभिमान गमावतोय असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या मातृभाषेला केवळ प्रांतीय भाषेच्या चौकटीत बंदिस्त न करता तिची कीर्ती जागतिक स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलंच आहे, माय मराठीच्या लेकरांचं, असं मला वाटतं. शेवटी जाताना एका कवीने मराठी भाषेचं सौंदर्य शब्दबद्ध करताना लिहिलेल्या ओळी म्हणाव्याशा वाटतात. अलवार कधी, तलवार कधी, पैठणी सुबक नववार कधी, कस्तुरीचा दरवळ दैवी, ती सप्त सुरांवर स्वार कधी, ती सप्त सुरांवर स्वार कधी.
मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आणि मला ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. आता मी मुक्ताताईंना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सगळ्यांना नमस्कार. आज या भगिनी निवेदिता प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मला अतिशय आनंद वाटतोय. माझ्या हस्ते आज एवढे पुरस्कार देण्यात आले. मेधाताई टेंगशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साधना विलेज तर्फे पुरस्कार स्वीकारला. प्रिया नहार यांनी पुरस्कार स्वीकारला. खरं तर यांना जेव्हा मी पुरस्कार देत होते तर तो मला माझाच सन्मान होतोय असं वाटतं, कारण इतकं मोठं काम या सगळ्यांचं आहे. त्यामुळे आज तुम्ही मला इथे बोलावलं त्याबद्दल मी खूप आनंद व्यक्त करते. आणि माझे काका कुर्जेकर काका इथे समोर बसलेलेच आहेत. त्यांनी मला वाटतं 1 जानेवारीलाच आम्ही दोघं युनिव्हर्सिटीत भेटलो आणि तिथे त्यांनी मला सांगितलं की ह्या कार्यक्रमाला यायचं आहे आणि त्यांची आज्ञा काही मला मोडता आली नाही आणि त्याचा मला खरंच आज आनंद वाटतोय. आणि त्यानिमित्ताने एवढ्या सगळ्या तुम्हाला लोकांना भेटता आलं, या संस्थेचं काम समजून घेता आलं. सुरुवातीचा आपण जो पुरस्कार दिला साधना विलेज आणि मेधाताई खूप छान संस्थेच्या कामाविषयी बोलल्या. तर मी जेव्हा त्या बोलत होत्या तेव्हा खरंच विचार करत होते की त्या म्हणाल्या की त्या सगळ्या उतरंडीमध्ये सगळ्यात खाली जे कोण आहे अशा लोकांसाठी त्या काम करतात आणि प्रौढ मतिमंद ज्याला ते विशेष मित्र म्हणतात, तो मला शब्द पण खूप आवडला. त्यांचं काम असं आहे की ज्याला आपण म्हणतो ना की थँकलेस जॉब आहे, की हे म्हणजे ह्या ज्या लोकांमध्ये बदलच होणार नाही आहे अशा लोकांसाठी ते काम करतात. आणि जेव्हा आपल्या सगळ्यांच्याच माहितीत असे कोणी ना कोणीतरी असतात की जेव्हा घरामध्ये असं विशेष मूल जन्माला येतं तेव्हा एकतर त्या मुलाचं पुढे कसं होणार ही चिंता त्याच्या आईवडिलांना असते आणि ही चिंता कमी करण्याचं, आईवडिलांच्या डोक्यावरचं ओझं काम कमी करण्याचं काम साधना विलेजतर्फे केलं जातं आहे. आणि ही नुसतीच संस्था नाही आहे, तर त्यांच्या संस्थेमध्ये छोटी छोटी घरं निर्माण केली आहेत की त्या आपण मुलंच म्हणूया विशेष मित्रांना की जरी ते वयाने मोठे असतात त्यांना एक घराचा अनुभव त्याच्यातनं दिला जातो आणि त्यामुळे त्यांचा जो काही विकास होत असतो, त्यांना जी काही मानसिक आधार मिळणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, हे अतिशय मोठं काम या संस्थेतर्फे केलं जातं आहे. आणि त्याचबरोबर मुळशी तालुक्यातल्या महिलांसाठी आणि इतरसुद्धा काम केलं जातं आहे. त्यामुळे सरस्वती पुरस्कार आज त्यांना दिला जातोय, याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते. आणि खरोखर मगाशी म्हटलं तसं की हा माझाच सन्मान आहे की माझ्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो आणि बाबांच्या हस्ते त्यांना बक्षीस पूर्वी मिळालेलंच होतं. प्रियाताईला पण माझ्या हस्ते आज सन्मान दिला गेला. तर तुझं मी खूप कौतुक करते प्रियाताई. हे तू काम जे खूप मोठं काम करतेयस. एकच आठवड्यापूर्वी म्हणजे मागच्याच रविवारी याच व्यासपीठावर निवाराच्याच या ऑडिटोरियममध्ये मुक्तांगणतर्फे सुद्धा 2 पुरस्कार दिले गेले. माझे आई बाबा म्हणजे डॉक्टर अनिता अवचट आणि डॉक्टर अनिल अवचट यांच्या स्मृतीनिमित्त संघर्ष सन्मान आणि सृजन सन्मान असे 2 पुरस्कार याच व्यासपीठावरती दिले गेले. आणि त्याच्यामध्ये पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर की जे पॅराप्लेजिक आणि क्वाड्राप्लेजिक सैनिकांसाठी काम करतात की ज्यांना मानेखालचं किंवा कमरेखालचं शरीर हलवता येत नाही, अशा सैनिकांना हे पुरस्कार दिले गेले. तर त्यातले एक सुरेश कुमार जे होते ते पॅराप्लेजिक आहेत, म्हणजे कमरेखालचं शरीर ते हलवू शकत नाही, व्हीलचेअरवरती त्यांना राहायला लागतं. तरीसुद्धा ते बॅडमिंटन खेळतात, बास्केटबॉल खेळतात. त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे या खेळांमध्ये, तर त्यांना पुरस्कार दिला गेला. आणि सृजन सन्मान पुरस्कार जो माझ्या बाबांच्या नावे दिला जातो तो मृदुल घोष नावाच्या माउथ आर्टिस्टला दिला गेला. माउथ आर्टिस्ट म्हणजे मृदुल घोष यांना मानेखालचं शरीर अजिबात हलवता येत नाही, पण ते तोंडाने चित्र काढतात आणि इतकी सुंदर ते चित्र काढतात, नुसतं चित्र बघून आपल्याला कल्पना पण येणार नाही की ही तोंडाने चित्र काढली गेली आहेत. त्यामुळे तो कार्यक्रम जेव्हा बघितला आम्ही तेव्हा आम्हाला सगळ्यांना इतकं एक असं प्रेरणा मिळण्याचं काम ह्या लोकांनी ते जेव्हा त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं
की त्यांच्यापाशी एवढं नसून सुद्धा ते किती छान पॉझिटिव्हली जगतायत, इतकं छान आयुष्य जगतायत, इतक्या कला त्यांच्या अंगामध्ये आहे. आणि प्रियाताई, तुझं मनोगत ऐकताना हीच भावना मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मनात नक्की आली असेल. त्यामुळे तुझं मी खूप खूप कौतुक करते. आणि तिने अजून एक सांगितलं की ती 30 मुलांना तिने दत्तक घेतलं आणि आज ते स्वतः खूप छान ते सगळे आयुष्य जगतायत. इवन मला असं वाटतं की मेधाताई, तुमची पण हीच भावना असेल की तुम्हाला त्यांची एक आई बनल्याचंच फिलिंग ह्या कामामध्ये येत असेल. तर इथे मी ना पु ल देशपांडेंची तुम्हाला एक छोटीशी आठवण सांगते. आमची जी संस्था आहे मुक्तांगण, ही पु ल देशपांड्यांच्या आर्थिक मदतीतून सुरू झाली आणि आमचं जे नाव आहे मुक्तांगण हे सुद्धा पुलंनीच दिलं होतं. तर एकदा असं झालं की मुक्तांगणचा वर्धापन दिन होता आणि आमच्याच एका रुग्णाचे कोणीतरी नातेवाईक होते आणि ते मनोगत व्यक्त करत होते. तर ते असं म्हणाले की पुलंना की तुमच्या एवढ्या ओळखी वगैरे आहेत, तर आमच्या मॅडम म्हणजे माझी आई डॉक्टर अनिता अवचट, तर हिला पद्मश्री मिळावी अशी तुम्ही शिफारस का नाही करत. पु ल जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा पु ल असं म्हणाले की तुम्ही त्यांना आई मानता, तर आई ही पदवी जिला मिळालेली आहे, तर आई ह्या पदवीपुढे जगातली कुठलीच पदवी मोठी नाही. पद्मश्री काय, कुठलीच पदवी त्याच्यापुढे मोठी नाही आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला दोघींना ऑलरेडी हा पुरस्कार मिळालेलाच आहे की एक आई म्हणून तुम्हाला पदवी ऑलरेडी मिळालेलीच आहे. आज बाकी पण खूप लोकांचं कौतुक इकडे आज झालं. अंजली दळवी की जी पूर्वी मुक्तांगणमध्ये काम करत होती, त्यामुळे मी तिला म्हटलं की हा आमचा सुद्धा पुरस्कार आहे की आज अंजलीला तो मिळतोय. आणि खूप छान काम ती मुक्तांगणमध्ये करत होतीच आणि मला खात्री आहे की नक्कीच भगिनी ज्या अर्थी तिला बक्षीस मिळालंय, तर भगिनी निवेदिता प्रतिष्ठानमध्ये सुद्धा ती खूप छान काम करत असेल आणि व्यसनमुक्तीचं काम सुद्धा ती करतच आहे. आपण बाकी सुद्धा पुरस्कार दिले की वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिलं जी सुरुवातीला जी बोलली 7वीतली मुलगी आणि इतके छान तिने मनोगत व्यक्त केलं. दुसरी पण एक मैत्रीण आपली आज इकडे बोलली आणि दोघींचेही विषय खूप महत्त्वाचे होते. तिने आता फोनच्या ॲडिक्शनबद्दल जे सांगितलं, आमच्याकडे मुक्तांगणमध्ये आता आपण नाहीतर व्यसन म्हटलं की पूर्वी आपल्या डोक्यात काय यायचं की कसलं कसलं व्यसन असतं, तंबाखू, दारू, सिगरेट, ड्रग्ज वगैरे. पण आता हे खूप मोठं व्यसन वाढायला लागलंय. ते म्हणजे हे सगळं स्क्रीनचं, की ज्याच्यामध्ये फोन आहे, व्हिडिओ गेम्स, ऑनलाईन शॉपिंग, सोशल मीडिया, हे सुद्धा आता व्यसन खूप वाढायला लागलंय. आणि ते इतकं वाढतंय की त्याचे रुग्णसुद्धा आता मुक्तांगणमध्ये त्याचे सुद्धा उपचार आम्हाला मुक्तांगणमध्ये द्यायला लागत आहेत. आणि तिने ज्या केसेस सांगितल्या एक्स्ट्रीम, अशा खूप टोकाच्या केसेससुद्धा मुक्तांगणमध्ये आता आम्ही बघतोय. एक मी तुम्हाला उदाहरण सांगते. एक आई वडील आमच्याकडे आले होते आणि अतिशय घाबरलेले होते आणि ते म्हणाले की आजच्या आज आमच्या मुलाला तुम्ही ॲडमिट करा. त्यांनी जे त्या मुलाबद्दलचा अनुभव सांगितला की आदल्या दिवशीचीच त्यांनी गोष्ट सांगितली की त्या मुलाला अशी सवय होती की रात्रभर तो काहीतरी गेम्स खेळत बसायचा आणि आई वडील जेव्हा झोपायला गेले तेव्हा त्यांनी बघितलं की तो मुलगा लॅपटॉपकडे, त्याच्या स्क्रीनकडे टक लावून बघतोय आणि अतिशय हिप्नोटाईज झाल्यासारखे तो काय ते इंटरॅक्टिव्ह गेम्स वगैरे तो खेळत होता. आणि आईवडिलांनी सगळे आपण आईवडील सांगतो तसं त्याला सूचना दिल्या की लवकर झोप, लवकर बंद कर तुझा लॅपटॉप वगैरे. आणि आईवडील झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते उठले आणि ते मुलाच्या खोलीत डोकावले तेव्हा त्यांनी बघितलं की मुलगा रात्रभर तसा स्क्रीनकडे टक लावून बघतोय, तो गेम खेळतोय आणि त्या मुलांनी युरिन पास केलेली आहे आणि त्या मुलाला कळलं सुद्धा नाहीये की असं काहीतरी झालेलं आहे. इतका तो त्याच्यामध्ये गुंगून गेला होता, एक प्रकारे तो हिप्नोटाईज झालेला होता. आई वडील इतके घाबरले की ते लगेच मुक्तांगणला आले आणि अर्थातच मग पुढे त्या मुलाला आमच्याकडे उपचार देण्यात आले. तर अशी अनेक टोकाची उदाहरणं आम्ही मुक्तांगणमध्ये बघत असतो. सर्वांनीच त्यासाठी सावध होण्याची गरज आहे. दारू किंवा ड्रग्ज हे जे व्यसन आहे त्याला जाऊन कुठेतरी विकत घ्यायला लागतं, पण हे जे व्यसन आहे ते आपल्या हातातच आहे सगळ्यांच्या आणि सर्व वयोगटाच्या गटामध्ये ते आता पसरतंय. सर्वांनीच त्या बाबतीमध्ये आता सावध व्हायला पाहिजे. एक प्रकारे तुम्ही सुद्धा हे कमी करण्याचं काम तुमच्यातर्फे सुद्धा भगिनी निवेदिता प्रतिष्ठानतर्फे सुद्धा मला वाटतं केलं जातंय. कारण जे वेगवेगळे उपक्रम केले जात आहेत त्या निमित्ताने असं होतं की मुलं आपापल्या फोनपासून, टी व्हीपासून जरा दूर जातात.
कारण अलीकडे असं होतं की मुलं संध्याकाळी खाली खेळायला जात नाहीत, संध्याकाळी सुद्धा ते फोनचा वापर करत असतात. आणि आमच्याकडे जेव्हा ही मुलं येतात, आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो, तेव्हा ते असं म्हणतात की आमचे आईवडील पण ऑफिसमधनं आल्यावर हेच करत असतात, किंवा आई पण रात्री संध्याकाळभर टी व्हीवरती सिरियल बघत असते, तर आम्ही कशाला खाली जायचं, आम्ही कशाला मोकळ्या हवेत खेळायचं. अशी जेव्हा पालक आमच्याकडे कंप्लेंट घेऊन येतात, आम्ही त्यांना एक सजेस्ट करतो की संपूर्ण घरासाठी फोन वापरायचे किंवा इंटरनेटच्या वापरायचे तुम्ही नियम ठरवा, आणि जे नियम मुलांसाठी आहेत ते पालकांसाठी सुद्धा आहेत. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगते की कशा प्रकारचे नियम घरामध्ये आपण करू शकतो. एकतर संध्याकाळी एक रात्रीची वेळ ठरवू शकतो की रात्री 9 नंतर कोणीच फोन, टी व्ही, कुठल्याच प्रकारचा स्क्रीन आपण वापरायचा नाही. कारण काय होतं की जेव्हा आपण रात्री झोपेपर्यंत स्क्रीनकडे किंवा टी व्हीकडे बघत असतो, आपल्या मेंदूला ना सूचनाच जात नाही की आता रात्र झाली, आता झोपा. कारण स्क्रीनकडे आपण बघतो तेव्हा आपण प्रकाशाच्या सोर्सकडे बघत असतो, त्यामुळे मेंदूला सूचना जात नाही आजकाल. त्यामुळे लोकांना झोपेच्या समस्यासुद्धा खूप निर्माण झालेल्या आहेत. तर शक्यतो रात्री 9 नंतर कोणीच टी व्ही, फोन ह्या गोष्टी करायच्या नाहीत, हा एक नियम ठरवता येईल. आणखीन एक नियम ठरवता येईल, संध्याकाळी ह्या गोष्टी सगळ्या बंद ठेवायच्या. मुलांनी संध्याकाळच्या वेळेला मोकळ्या हवेत खेळायला जायचं, त्यावेळेला आई वडील चालायला जाऊ शकतात, व्यायाम करू शकतात, इतर काही पुस्तकं वाचन असेल, आपले छंद असतील त्याच्यात वेळ घालवू शकतात. हा एक नियम करता येईल की व्यायामामध्ये संध्याकाळचा वेळ घालवायचा. अजून एक महत्त्वाचा नियम की फोन आपल्या शेजारी ठेवायचा नाही, नाहीतर उशी शेजारी, उशी खाली फोन ठेवला जातो. आणि मग काय होतं, समजा आपल्याला रात्री जाग आली, आपण लगेच फोन बघतो आणि मग झोप उडते. आणि आपल्याला एक माहिती नसतं, फोन किंवा वायफाय याच्यामधून काही रेडिएशन्स येत असतात जी आपल्या शरीरासाठी खूप घातक असतात. फोन लांब पाहिजे. पूर्वी आपण लहान असताना गजर लावायचो, त्याच्यासाठी गजराचं घड्याळ मिळतं, अजूनही मिळतं, पण जे आता सध्या आपल्या घरात नसतं, तर ते ह्या निमित्ताने आपण विकत आणू शकतो. आणि फोन लांबच ठेवायचा. आपल्या झोपेच्या खोलीमध्ये अजिबात फोन नको. त्याचे आपल्या शरीरावर, मनावर खूप दुष्परिणाम होतात, त्याच्यामुळे झोप उडते. बाकीसुद्धा खूप दुष्परिणाम त्याचे आहेत की जसं मी म्हटलं की झोपेवर परिणाम, याच्यामुळे आपण मान, पाठ याचे आजार आता खूप वाढायला लागलेत, कारण आपण नीट ताठ बसत नाही. अँझायटी, लोकांमध्ये चिंता, निराशा, अशा मानसिक आजारांचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. तर असे अनेक दुष्परिणाम होतात. आणि जे मी नियम म्हणत होते, तर असे सगळे अशा प्रकारचे नियम आपण करू शकतो. अजून एक नियम नक्की करू शकतो की जेवताना हे सगळं बंद ठेवायचंय, सगळ्यांनी एकत्र गप्पा मारत जेवायचंय. पालक जेव्हा आम्हाला सांगतात ना, तक्रार करतात मुलांबद्दल की मुलं मोकळेपणाने बोलत नाही, एक साधा प्रश्न आम्ही पालकांना विचारतो की तुम्ही रात्रीचं जेवण सगळेजण एकत्र गप्पा मारत घेता का? तर पालक म्हणतात नाही, ज्याला वेळ मिळेल तसं जेवतात, किंवा फोन चालू असतो, टी व्ही बघत आम्ही जेवतो. तर एक नियम आपण नक्की करू शकतो की जेवताना हे सगळं बंद, छान गप्पा मारत, पालक आणि मुलांमधला संवाद, सुसंवाद याच्यामुळे खूप चांगला होऊ शकतो की एकत्र जेवल्यामुळे. तर नक्की सगळ्यांनी आपण असे नियम करू शकतो, इतरांना प्रवृत्त करू शकतो की असे नियम करा, आणि त्याच्यामुळे ह्या व्यसनाला आपण नक्कीच एक आळा घालू शकतो. आता मी मगाशी म्हटलं की भगिनी निवेदिता प्रतिष्ठानतर्फे खरं तर हे आळा घालायचं काम केलं जातच आहे. कारण एकतर अभ्यासिका की अभ्यासिकेच्या निमित्ताने मुलं एकत्र जमतात, विज्ञान प्रयोगशाळा आहे त्या निमित्ताने मुलं जमतात, त्यांना काय छंद आहेत हे कळू शकतं. अलीकडे आम्ही बघतो की मुलांना घरामध्ये अभ्यासाला योग्य वातावरण नसतं, पालक व्यसन करतात, त्यामुळे मुलगा कितीही हुशार असेल पण वेळ अभ्यासाला मिळत नसेल किंवा पोषक वातावरण मिळत नसेल, मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, मुलं अभ्यासात चांगली पुढे त्यांना मार्क मिळणं किंवा इतर पुढे जाणं हे होऊ शकत नाही. त्यामुळे अभ्यासिका हा उपक्रम मला खूप महत्त्वाचा वाटतो. तसंच शाळा जी आहे, मुलींसाठी हॉस्टेल ह्याच्या निमित्ताने जे ह्या संस्थेतर्फे चालवलं जातं, ते पण हा पण एक खूप महत्त्वाचा उपक्रम आहे. अशा खूप मुली आम्ही बघतो की ज्यांना पुण्यात शिकायला यायचं आहे, नोकरीसाठी यायचं आहे, पण कुठे राहायचं आहे, राहायची सोय नाही आहे, पैसे नाही आहेत की असं मोठ्या एखाद्या हॉस्टेलमध्ये राहण्याची. त्यामुळे खूप मोठी सोय तुम्ही
मुलींसाठी करताय. अजून मी वाचलं की कर्णबधीर मुलांसाठी उपक्रम इकडे आहेत. तर ते सुद्धा खूप म्हणजे असे मी त्यांचं जे पॅम्पलेट वाचत होते, खूप महत्त्वाचे उपक्रम आहेत. त्यामुळे तुमच्या या कामाबद्दल मी खूप खूप तुमचं अभिनंदन करते की अतिशय मोठं काम आहे आणि तुम्ही एक पुरस्कार देताय, तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांचं एक अभिनंदन करूया टाळ्या वाजवून. खूप चांगलं काम तुम्ही समाजासाठी करताय आणि आज मला माहिती आहे की खूप हितचिंतक, देणगीदार, व्हॉलेंटियर्स आज इथे उपस्थित आहेत. तर तुमचं सुद्धा मी खूप अभिनंदन करते. आणि शेवटी फक्त एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक खूप मध्यंतरी मी छान पुस्तक वाचलं, तुमच्यातल्या काहींनी वाचलं सुद्धा असेल. त्याचं नाव आहे इकिगाई. हे जॅपनीज एक फिलॉसॉफीबद्दल ते पुस्तक आहे आणि याच्यात त्यांनी सुरुवातीला असं दिलंय की जपानमध्ये एक ओकिनावा नावाचं बेट आहे आणि तिथे खूप जास्ती दीर्घायुषी लोकांचं प्रमाण खूप जास्ती आहे. 100च्या पुढे सुद्धा जगणारे तिथे लोक आहेत. आणि असं नाही आहे की 100च्या पुढे म्हणजे अंथरुणावरती खिळलेले वगैरे असं नाही. तर ते आपण आत्ता जसे जितके ॲक्टिव्ह आहेत तितकेच ते ॲक्टिव्ह आहेत की जरी ते 100च्या पुढे त्यांचं वय आहे. आणि जेव्हा अभ्यास केला गेला की इतकं दीर्घायुष्याचं त्यांच्या रहस्य काय, तेव्हा काही गोष्टी तर आहेतच की त्यांचा आहार चांगला आहे. जॅपनीज भाषेमध्ये रिटायरमेंटला शब्दच नाही की ते कधीच रिटायर होत नाहीत, निवृत्त होत नाहीत. ते सतत कामामध्ये ते असतात. बाकी त्यांचा व्यायाम, सतत ॲक्टिव्ह असतात. त्यांचं ते समाजामध्ये खूप मिसळलेले, सोशल सर्कल त्यांचं खूप चांगलं आहे. असे खूप त्यांनी कारणं दिली आहेत, त्याच्यामुळे हे लोक दीर्घायुषी आहेत. आणि त्यातलं अजून एक महत्त्वाचं कारण त्यांनी असं जे सांगितलं आहे की ह्या प्रत्येकाकडे असं काहीतरी आहे की माझ्या आयुष्याचा अर्थ काय ते त्यांना माहिती आहे, ज्याला त्यांनी इकिगाई असं जॅपनीज भाषेमध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे. आपल्या प्रत्येकाला बघा, आपण सगळ्यांना असं वाटतं ना की कधी कधी आपण खूप निराश होतो की काय चाललंय, काय मी करतेय, कोणासाठी करतेय, कोणाला काही त्याची किंमत आहे का. तर आपल्या प्रत्येकाला आपण हे इकिगाई शोधू शकतो की माझ्या आयुष्याचा अर्थ काय. आणि तो आपल्याला कसं शोधता येईल की आपापल्या परीने आपण एखादं सामाजिक छोटंसं का होईना काम करू. लोकांना जेव्हा आपण मदत करतो, ज्या माणसाला आपण मदत करतो त्याला तर त्याचा नक्की फायदा होतो. सर्वात जास्ती फायदा कोणाला होतो तर मदत करणाऱ्याला, आपल्याला फायदा होतो की जेव्हा आपण कोणाला तरी मदत करतो. तर हेच इकिगाई आहे की जेव्हा आपण कोणाला तरी मदत करू, आपल्याला आपल्या आयुष्याचा अर्थ सापडेल, आपल्याला त्याच्यामुळे एक समाधान मिळेल. आणि जेव्हा आपण अशा एखाद्या चांगल्या संस्थेच्या माध्यमातून काम करतो तर तो अर्थ शोधणं आपल्याला खूप सोपं जातं. एक खूप छान समाधान आपल्या सगळ्यांना मिळतं. आणि मी ज्या लोकांसाठी काम करते, व्यसनाधीन लोक, त्यांच्याशी बोलताना हेच जाणवतं की आयुष्यात कुठली तरी एक पोकळी असते, ध्येय नसतं, समाधान नसतं आणि म्हणून ते व्यसनाच्या आहारी जातात. त्यांना असं वाटतं की व्यसन केल्यावर आनंद मिळेल, व्यसन केल्यावर माझं टेन्शन जाईल, पण हे गैरसमज असतात. जेव्हा व्यसन पराकोटीला पोचतं तेव्हा त्यांना कळतं की हे चुकीचं होतं. आणि मुक्तांगणमध्ये त्यांना सांगितलं जातं की लोकांना मदत करा, एखादा छंद जोपासा, त्याच्यामध्ये म्हणजे व्यसन करायचं ना, आपल्या सगळ्यांनीच खरं तर व्यसन केलं पाहिजे, पण ते चांगल्या गोष्टीचं, एखाद्या छंदाच्या माध्यमातून असेल, व्यायामाच्या माध्यमातून. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाला तरी मदत करायचं व्यसन आपण लावून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान नाही आहे, उलट खूप फायदाच आहे. तर आज मला तुम्ही इथे बोलावलं, माझे विचार व्यक्त करायची संधी दिली, याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. आणि आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. धन्यवाद. धन्यवाद मुक्ता. तुम्ही खूप छान सांगितले. तुम्ही सांगितलेले नियम नक्की आम्ही पाळू. मी आता आमच्या संस्थेच्या उपाध्यक्षा गुंफाताई अमृते ह्यांना आभार प्रदर्शनासाठी मंचावर आमंत्रित करते. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. नमस्कार. भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेच्या आगामी कार्यक्रमाविषयी एक निवेदन. महिला दिनानिमित्त 2 मार्च 25 रोजी विविध क्षेत्रातील
काही यशस्वी महिलांशी आपण गप्पा मारणार आहोत. सेवाभवन हॉल, गुळवणी महाराज पथ, पटवर्धन बाग इथं. वेळ दुपारी 4 वाजता. आपण सर्वांनी जरूर यावं. या कार्यक्रमाला जसे आलात तसंच त्या कार्यक्रमालाही यावं ही विनंती. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर, सरस्वती समाजसेवा पुरस्कार विजेत्या मेधाताई टेंगशे, गौरवपत्र विजेत्या प्रियाताई नहार, या सगळ्यांच्या भाषणांनी आज सगळ्यांचंच मन हेलावून गेलं आहे. त्याबद्दल मॅडम मनापासून नमस्कार तुम्हाला. आमचे सर्व श्रोते, आमचे देणगीदार, हितचिंतक, वक्तृत्व स्पर्धेचे विजेते विद्यार्थी, आजचे छायाचित्रकार, तसंच निवारा व्यवस्थापन, या सर्वांचं मी मनापासून आभार मानते. आणि यानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता होईल. आपण सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हणूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग.